बंगालच्या उपसागरात दाना चक्रीवादळाची निर्मिती. चक्रीवादळामुळे महाराष्ट्रावर पुन्हा अतिवृष्टीचं सावट. मुंबईसह ठाणे आणि पालघरमध्ये पावसाचा अंदाज. हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी. यावर्षीच्या खरीप हंगामापासून धान खरेदीची संपूर्ण प्रक्रिया 100% ऑनलाईन. धान खरेदीच्या व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय. येलदरी धरण ओव्हरफ्लो झाल्यानं धरणाचे सर्व दरवाजे उघडले. 10ही दरवाजातून नदीपात्रात 23,700 क्युसेकनं विसर्ग. राज्यात झिकाचा संसर्ग वाढला. पुणे, पिंपरी चिंचवडसह सोलापूर आणि कोल्हापुरात आढळले झिकाचे 138 रुग्ण. ज्येष्ठ नागरिकांसाठी आयुर्विमा आणि आरोग्य विम्यावर जीएसटी मुक्त होण्याची शक्यता. जीएसटी परिषद बैठकीत घेणार निर्णय. म्हाडा कोकण मंडळाच्या लॉटरीला थंड प्रतिसाद. 8 दिवसात केवळ 1301 इच्छुकांचे अर्ज. दिवाळी हंगामासाठी माथेरानची राणी सज्ज. 1 नोव्हेंबरपासून घुमणार शीळ. रेल्वे विभागानं दिले संकेत. डिसेंबरमध्येही कार होम लोन स्वस्त होण्याची शक्यता कमीच. कार लोन स्वस्त होण्याची वाट पाहणाऱ्या लोकांची निराशा. आणि एलॉन मस्क एआय ट्विटरच्या शोधात. ही जॉब ओपनिंग मस्क यांच्या एआय कंपनी XAI साठी असून कंपनी या कामासाठी प्रतितास ₹5,000 देण्यास तयार. हेडलाइन्स प्रायोजक राजयोग पेंट्स. आनंद तुमचा, रंग आमचा. अंतरवाली सराटीत आज निर्णायक बैठक. उमेदवार उभे करायचे की पाडायचे याचा आज निर्णय. मनोज जरांगेंच्या भूमिकेकडे लक्ष. मनोज जरांगेंनी घेतली मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्या मौलाना सज्जद नोमानींची भेट. भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा. आज भाजपची पहिली यादी येण्याची शक्यता. पहिल्या यादीत 110 ते 115 नावं असणार. सूत्रांची माहिती. मुंबई जागा वाटपासाठी रात्रभर खलबतं. देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळेंच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांच्या बैठका. पक्षीय मतभेद बाजूला ठेवून विजयी होणाऱ्याला उमेदवारी द्या. बंडखोरी होणार नाही याची देखील काळजी घ्या. अमित शहांचा महायुतीच्या नेत्यांना कानमंत्र. अनंत अंबानींनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट. मातोश्रीवर जाऊन केली ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस. आणि मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक. देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार. नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीलाच एक अतिशय मोठी बातमी आहे. निवडणूक लढायची की नाही याचा फैसला आज मनोज जरांगे पाटील घेणार आहेत. आज अंतरवाली सराटीमध्ये जरांगेंच्या नेतृत्वात मराठा समाजाची बैठक होणार आहे. यात निवडणुकीसंदर्भात जरांगे निर्णय घेणार आहेत. मराठा आरक्षणावरून सर्व मराठ्यांना सरसकट ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी जरांगे यांनी केली आहे. याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहणार असल्याचं जरांगेंनी म्हटलंय. या पार्श्वभूमीवर आता निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी जरांगेंनी केली आहे. सरकारच्या विरोधात मतदान करायला सांगायचं की थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरायचं याचा निर्णय आज घेतला जाणार आहे. निवडणूक लढवण्याचा निर्णय जरांगेंनी घेतलाच तर किती जागांवर जरांगे पाटील उमेदवार देणार? स्वतः निवडणूक लढणार का की स्वतंत्रच लढणार की कोणाला पाठिंबा देणार हे जरांगे स्पष्ट करणार आहेत. त्यामुळे जरांगे नेमकी काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. विधानसभा निवडणुकीसाठी वंचितनं उमेदवार जाहीर करण्यात आघाडी घेतलेली आहे. सातारा जिल्ह्यातील कराड दक्षिणमधून संजय गाडे आणि कोरेगाव मतदारसंघात चंद्रकांत कांबळे यांना उमेदवारी दिली आहे. पुण्यातील मनसे नेत्यांची आज मुंबईमध्ये बैठक पार पडणार आहे. राज ठाकरेंचा पुणे दौरा रद्द होऊन पुण्यातील मनसैनिकच मुंबईत येतील. बैठकीत मनसेचा पुण्यातील उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे.
कल्याण ग्रामीण विधानसभेच्या जागेवर मनसेनं अधिक लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे सोमवारी डोंबिवलीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. कोको कोला कंपनी खेडमध्ये योगेश कदम यांनी आणली. आदित्य ठाकरे यांची नक्कल करत टुणूक टुणूक पिल्लू असा उल्लेख करत रामदास कदम यांनी आदित्य ठाकरे यांची खिल्ली उडवली. तुळजापूर विधानसभेच्या जागेसाठी उमेदवारीवरून काँग्रेस पक्षामध्येच रस्सीखेच पाहायला मिळते. मधुकर चव्हाण यांच्यानंतर जिल्हाध्यक्ष धीरज पाटील हे देखील काँग्रेसकडून खरं तर लढण्यास इच्छुक आहेत आणि त्यामुळे तुळजापुरात काँग्रेसची डोकेदुखी वाढणार आहे. रत्नागिरीत योगेश कदमांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. युवा सैनिकांचा राजकीय फायद्यासाठी वापर होऊ देणार नाही. पूर्वी कुणीतरी भाषणं करून श्रेय घेऊन जायचं अशी टीका आमदार योगेश कदम यांनी आदित्य ठाकरेंवर केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमध्ये मुस्लिम समाजाचा जोरदार मेळावा पार पडला. विधानसभा निवडणुकीत योगेश कदम यांच्या पाठीशी हा समाज खंबीरपणे उभा राहील असा विश्वास यावेळी मुस्लिम समाजाच्या नेत्यांकडून देण्यात आला. निलेश राणे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. निलेश राणे कुडाळ मालवणमधून लढण्यासाठी इच्छुक आहेत. दरम्यान येत्या 2 दिवसात निलेश राणे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. भाजपच्या जागा वाटपासंदर्भात नागपूरमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली. तब्बल 2.25 तास चाललेल्या या बैठकीत विदर्भातील जागा वाटपाबाबत चर्चा करण्यात आली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या घरी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामध्ये चर्चा झाली. वायनाड पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसनं प्रियंका गांधी यांना उमेदवारी दिली आहे. गांधींविरोधात भाजपकडून नव्या हरिदास यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी मनोज घोरपडे यांना एक झप्पी दिली आहे. त्यानंतर कराड उत्तर मतदारसंघातून भाजपचं तिकीट घोरपडेंना फायनल झाल्याची चर्चा रंगली आहे. मीरा भाईंदर मतदारसंघात मतदारांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. जिल्हा प्रशासनानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मीरा भाईंदरमध्ये 50,093 इतक्या मतदारांची वाढ नोंदवण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये युवकांची संख्या विधानसभा निवडणुकीत तब्बल 78,721 एवढी झालेली आहे. याशिवाय अनेक पंचवार्षिक निवडणुका पाहिलेले, मतदानाचा अधिकार बजावलेले आणि वयाची 100 पार केलेले जिल्ह्यात 2,238 मतदार आहेत. केंद्र सरकारकडून राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया रहाटकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या पदावर नियुक्त झालेल्या विजया रहाटकर या पहिल्या मराठी व्यक्ती आहेत. नांदेड जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्यात. या पावसामुळे काही ठिकाणी पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये परतीच्या पावसानं जोरदार हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळालाय. वाशिमच्या मालेगाव तालुक्याला वादळी वाऱ्यासह पावसानं झोडपलंय. वादळी वाऱ्यामुळे नागपूर संभाजीनगर महामार्गावरील डवा फाटा ते किन्हीराजा गावादरम्यान झाडांची पडझड झाली आहे. या पडलेल्या झाडांचा अंदाज बाईक चालकांना न आल्यानं अपघाताची घटना घडली. यात बाईक चालक गंभीर जखमी झालाय. मुंबईत मेघगर्जनेसह वादळाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये देखील मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रात देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नाशिकच्या चांदवड आणि देवळा परिसरात मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे चांदवड तालुक्यातील राहुड बंधारा फुटल्यानं या भागातील नागरिकांना चिंचोली येथे सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. पुणे जिल्ह्याला पावसानं झोडपून काढलंय. मात्र सध्या पावसानं विश्रांती घेतली असून आकाश विविध रंगांनी खुललंय. भगव्यासह काळा, पिवळा, पांढरा, निळा, लाल या रंगाच्या छटा आकाशात पाहायला मिळत आहेत. पालघरमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. वाडा कुडूस परिसरात झालेल्या पावसामुळे हजारो हेक्टरवरील भात शेती पाण्याखाली गेली. वसई विरारमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. पावसामुळे सखल भागात पाणी साचल्यानं नागरिकांसह वाहन चालकांची तारांबळ उडाली. मनमाडमध्ये सलग दुसऱ्या दिवशी पावसानं धुमाकूळ घातला. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून कांदा आणि मक्यासह इतर पिकांना मोठा फटका बसलाय. शहापूरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे भात पिकाला मोठा फटका बसलाय. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. परतीच्या पावसामुळे मका, सोयाबीन आणि कापसाचं नुकसान झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. रावेरमध्ये अवकाळी पावसामुळे शेतपिकाचं मोठं नुकसान झालंय. उडीद, मूग, कापूस आणि ज्वारी या पिकांना मोठा फटका बसलाय. शासनानं तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी होतीये.
मावळमध्ये अवकाळी पाऊस आणि करपा रोगामुळे भात शेतीचं मोठं नुकसान झालंय. तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची निर्मिती झाली असून त्याला दाना असं नाव देण्यात आलेलं आहे. या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अतिवृष्टीचं सावट आलंय. येलदरी धरणाचे 10 दरवाजे उघडण्यात आले. त्याद्वारे नदीपात्रात 23,700 क्युसेक विसर्ग सोडण्यात येतोय. यावर्षीच्या खरीप हंगामापासून धान खरेदीची संपूर्ण प्रक्रिया 100% ऑनलाईन करण्यात येणार आहे. धान खरेदीच्या व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. पुण्याच्या आंबेगावातील गावडेवाडीमध्ये अंदाजे 20 ते 25 एकरपेक्षा जास्त भागातील ऊस जळालाय. महावितरणाच्या विद्युत वाहक तारांचं घर्षण झाल्यानं आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक 1,29,389 क्विंटल झाली आणि त्याला सर्वसाधारण दर हा 4,110 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. राज्यातील बाजार समितीमध्ये मक्याची आवक 12,820 क्विंटल झाली आहे. मक्याला प्रति क्विंटल 2,000 रुपयांचा दर मिळाला आहे. राज्यातील बाजार समितीमध्ये 749 क्विंटल मुगाची आवक झाली आहे. त्याला सर्वसाधारण दर हा 6,873 रुपयांचा मिळालेला आहे. तर लातूर बाजार समितीमध्ये सर्वाधिक मुगाची आवक झाली आहे. सोलापुरात लाल कांद्याची 31,684 क्विंटलची आवक झाली आहे. तर नाशिक जिल्ह्यामध्ये उन्हाळी कांद्याची 21,781 क्विंटल इतकी आवक झाली. यात कांद्याला कमीत कमी 2,350 रुपयांपासून 4,350 रुपयांपर्यंत दर मिळतोय. साखर कारखान्यांनी सौर ऊर्जा निर्मिती करून अधिक उत्पन्न कमवण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. वर्षाकाठी यातून 1 कोटींचं उत्पन्न मिळू शकतं. तरीही सौर ऊर्जा प्रकल्पांना कारखान्यांचा अल्प प्रतिसाद मिळतोय. दिवाळीजवळ येतात सर्वत्र फराळाचा सुगंध दरवळतोय. मात्र फराळाच्या गोडव्याला महागाईची झळ पोहोचली आहे. त्यामुळे गृहिणींचं बजेट कोलमडलंय. आता एक मोठी बातमी. आज भाजपची पहिली यादी येण्याची शक्यता आहे. 110 उमेदवारांच्या नावाची यातून घोषणा होणार असल्याचं कळत आहे. न्यूज 18 लोकमतला विश्वसनीय सूत्रांकडून या संदर्भात माहिती मिळाली आहे. या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय. आज भाजपची पहिली यादी येण्याची शक्यता आहे आणि या यादीद्वारे तब्बल 110 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात येणार असल्याचं कळत आहे. त्यामुळे आज नेमकं कुणाला तिकीट मिळतंय आणि कुणाचं तिकीट कापलं जातंय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील 85,000 कर्मचाऱ्यांची दिवाळी भेट अधांतरी आहे. दीपोत्सव 10 दिवसांवर आलेला असतानाही महामंडळानं शासनाकडे पाठवलेल्या प्रस्तावानुसार निधी मिळालेला नाही. महाराष्ट्रातील 2,10,000 अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी मानधनवाढ आणि ग्रॅच्युटीचा निर्णय लवकर घ्यावा अशी मागणी सरकारकडे केली आहे. ऑस्टिओपोरोसिस रोगात रुग्णाची हाडं कमजोर, नाजूक आणि ठिसूळ होऊ लागतात. त्यामुळे वयोवृद्ध नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय. त्यामुळे त्यांनी वेळेतच उपचार घेणं गरजेचं आहे. पावसामुळे मुंबईतील प्रदूषणाच्या पातळीत घट झाली असून हवेच्या गुणवत्ता निर्देशांकाचा दर्जा शनिवारी चांगला नोंदवला गेला. हा दर्जा रविवारी देखील कायम राहण्याची शक्यता आहे. पुणे बेंगलोर हायवे पिंपरी चिंचवड येथे सीएनजीची वाहतूक करणाऱ्या गाडीतून गॅस गळती झाली. त्यानंतर तातडीनं अग्निशमन दलाच्या 2 गाड्यांना पाचारण करण्यात आलं. गॅस गळतीमुळे वाहतूक काही काळ थांबवण्यात आली. जळगावच्या बोदवडमध्ये गावकऱ्यांनी ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला. गावातील अवैध दारू विक्री बंद करण्यात यावी अशी मागणी आंदोलकांनी केली. मावळच्या संत तुकाराम सहकारी साखर कारखान्यात 27वा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा पार पडला. देहू संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे यांच्या हस्ते अग्निप्रदीपन करण्यात आलं. बोबदेव घाट प्रकरणातील पीडित तरुणीतील 5 लाखांची नुकसान भरपाई दिली जाणार आहे आणि विधी सेवा प्राधिकरणाकडून मनोधैर्य योजनेअंतर्गत ही मदत जाहीर करण्यात आली आहे. सततच्या पावसामुळे मनमाडमधील वागदरडी धरण तुडुंब भरलंय. 2 वर्षांनंतर धरण पूर्ण क्षमतेनं भरल्यानं स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय. पुण्यातून लवकरच 4 नव्या वंदे भारत रेल्वे धावणार आहेत. पुणे ते शेगाव, पुणे ते बडोदा, पुणे ते सिकंदराबाद आणि पुणे ते बेळगाव या नव्या वंदे भारत रेल्वेची घोषणा करण्यात आली आहे.
जुन्नरचं खास पठार अशी ओळख असलेल्या आंबे हातवीज दुर्गवडी परिसर विविध रंगी रानफुलांनी बहरून आलंय. पावसामुळे कास पठार भरलेला आहे. विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी निवडणूक आयोगाचे कर्मचारी थेट गावखेड्यात शेत शिवारात जाऊन मतदान जनजागृती करतायत. याला मतदार देखील चांगला प्रतिसाद देत आहेत. शहापूर विधानसभेत महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. शहापुरात अजित पवार गटाला मदत करणार नाही अशी आक्रमक भूमिका भाजप कार्यकर्त्यांनी घेतली आहे. राष्ट्रवादीऐवजी भाजपला उमेदवारी द्यावी अशी मागणी होती. महाराष्ट्र बहुजन सन्मान पार्टी विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढणार आहे. विधानसभेच्या किमान 100 जागा लढवणार असल्याची घोषणा मारुती केसकर यांनी केली आहे. यंदा दिवाळीच्या निमित्तानं वाहनांच्या खरेदीमध्ये मोठी वाढ झाली आहे. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनच्या अंदाजानुसार दिवाळीच्या हंगामात देशभरात 45 लाखांहून अधिक गाड्यांची विक्री होऊ शकते. हार्बर मार्गावरील ब्लॉकमुळे सीएसएमटी ते पनवेल आज सकाळी 10:30 पासून दुपारी 3:30 पर्यंत लोकल सेवा बंद असेल. या दरम्यान सीएसएमटी ते कुर्ला आणि पनवेल ते वाशी दरम्यान विशेष गाड्या चालवण्यात येतील. राज्यात आतापर्यंत झिकाचे 138 रुग्ण आढळून आलेले आहेत, तर पुण्यामध्ये सर्वाधिक 108 रुग्णांची नोंद झाली आहे. नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय. ज्येष्ठ नागरिकांसाठी आयुर्विमा आणि आरोग्य विम्यावर जीएसटी मुक्त होण्याची शक्यता आहे. तसंच सरकारनं भरलेले प्रीमियम देखील करमुक्त करू शकते. यावर अंतिम निर्णय जीएसटी परिषद बैठकीत घेतला जाणार आहे. माथेरानची राणी अशी ओळख असलेली नेरळ माथेरान मिनी ट्रेन 1 नोव्हेंबरपासून पुन्हा धावणार आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जूनमध्ये रेल्वे सेवा बंद करण्यात आली होती. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या लॉटरीला अर्जदारांचा थंड प्रतिसाद मिळालाय. 8 दिवसात केवळ 1301 इच्छुकांचे अर्ज प्राप्त झाल्याची म्हाडाकडून माहिती देण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या मतदानावेळी गोंधळ होऊ नये यासाठी मुंबईतील महापालिकेवर जबाबदारी देण्यात आली आहे. महापालिकेतील 75% अधिक कर्मचारी या कामासाठी वापरले जाणार आहेत. राज्यभरात चर्चेत असणारी लाडकी बहिणी योजना विधानसभा निवडणुकीत रंगत आणणार आहे. त्यामुळे मुंबई उपनगरातील 35,63,592 लाडक्या बहिणींची मतं कुणाच्या पारड्यात पडणार या चर्चांना उधाण आलंय. निवडणूक काळात समाज माध्यमांवर पक्षाचा अथवा उमेदवारांचा प्रचार करताना सावधगिरी बाळगावी लागणार आहे. सोशल मीडिया पोस्टवर आयोगाची नजर असेल, त्यामुळे आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल. 9वी-10वीच्या अभ्यासक्रमात 7 विषयांअतिरिक्त 3 विषयांची भर पडणार आहे. या अतिरिक्त 3 विषयांमुळे शाळांच्या वेळेत देखील वाढ होण्याची शक्यता आहे. यात शेती, नळ दुरुस्ती आणि बागकाम तसंच सुतारकाम याचा समावेश आहे. 20 लिटरचा पाण्याचा जार, सायकल आणि अभ्यासाच्या वह्या स्वस्त होण्याची शक्यता आहे. जीएसटी दरांच्या सुसूत्रीकरणासाठी स्थापित केलेल्या मंत्री गटानं जीएसटी कर 5% करण्याची शिफारस केली आहे. पिंपरी ते निगडीपर्यंत सुरू असलेल्या मेट्रोच्या कामात अडथळा ठरणाऱ्या पीएमपीएमएलचे बसचे थांबे तात्पुरते हटवण्यात आलेले आहेत. काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा हे थांबे लावण्यात येतील असं पीएमपीएमएल प्रशासनानं सांगितलेलं आहे. पनवेलमध्ये तब्बल 357 कंटेनरमध्ये डासांच्या अळ्या आढळून आलेल्या आहेत. पनवेल मनपानं केलेल्या 55,000 घरांच्या सर्वेक्षणात ही माहिती समोर आली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर वांद्रे टर्मिनस लालकुवा सुपरफास्ट साप्ताहिक विशेष एक्सप्रेस 22 ऑक्टोबरपासून चालवली जाणार आहे. ही ट्रेन वांद्रे टर्मिनस येथून दर मंगळवारी सकाळी 11 वाजता सोडली जाणार आहे. परतीच्या पावसामुळे ऐन काढणीला आलेल्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे खरीप पीक विमा काढलेल्या 76,36,000 तक्रारी दाखल झाल्या आहेत, तर सर्वाधिक 10 लाख तक्रारी या एकट्या बीड जिल्ह्यातल्या आहेत. छत्रपती संभाजीनगरात जोरदार पावसामुळे कापूस, मका आणि सोयाबीन पिकांचं नुकसान झालंय, तर काही नागरिकांच्या घरात पाणी शिरलंय. राज्य सरकारनं सहकारी साखर कारखान्यांना व्याज अनुदान मंजूर करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार जवळपास 84 साखर कारखान्यांना व्याज अनुदान मंजूर करण्यात आलंय. नाशिक जिल्ह्यातील पावसानं धुमाकूळ घातलाय. मागील 3-4 दिवसांपासून सातत्यानं पाऊस सुरू असल्यानं भात पिकांचं मोठं नुकसान झालंय. राज्यातील बाजार समितीमध्ये उडदाची आवक 7,389 क्विंटल झाली. त्याला सर्वसाधारण दर हा 6,620 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. राज्यातील बाजार समितीमध्ये टोमॅटोची 2,177 क्विंटलची आवक झाली. टोमॅटोला क्विंटल मागे कमीत कमी 2,200 रुपये ते सरासरी 4,500 रुपयांपर्यंत दर मिळाला. मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मेथी आणि कोथिंबिरीचे बाजारभाव तेजीत आहेत. मेथीची एक जुडी 28 रुपयांना तर कोथिंबिरीची जुडी 35 रुपयांना विकली गेल्याची माहिती आहे.
अलिबागच्या थळमध्ये मिश्र खत निर्मिती प्रकल्प उभारण्याचा आसेफ कंपनीचा मार्ग मोकळा झालाय। या प्रकल्पामुळे खताच्या आयातीचं प्रमाण कमी होणार असून मिश्र खताच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे। सोन्या चांदीच्या भावात वाढ सुरू आहे। चांदीच्या दरात एकाच दिवसात 3,000 वाढ झालेली आहे, तर सोन्याच्या दरातही 300 रुपयांची वाढ झाली आहे। सोन्याचे दर 78,200 इतके आहेत, तर चांदीचे दर हे 94,000 इतके आहेत। सध्या व्याजदर कमी करणं घाईचं आणि अतिशय जोखमीचं आहे, असं वक्तव्य रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केलंय। त्यामुळे गृहकर्ज आणि कार लोन स्वस्त होण्याची शक्यता कमी झाली आहे। जगप्रसिद्ध उद्योजक एलॉन मस्क एआय ट्यूटर शोधात आहेत। ही जॉब ओपनिंग मस्क यांच्या एआय कंपनी XAI साठी आहे। ही कंपनी या कामासाठी प्रति तास 5,000 रुपये देण्यास तयार आहे। अमित शहांनी महायुतीमधील नेत्यांना कानमंत्र दिलाय। पक्षीय मतभेद बाजूला ठेवा, बंडखोरी होणार नाही याची काळजी घ्या, असं शहा म्हटलंय। तसंच जो उमेदवार विजयी होतो त्यालाच उमेदवारी द्या, अशाही सूचना अमित शहांनी दिल्या। जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असून अवघ्या 30 ते 35 जागांचा तिढा असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। येत्या 2 दिवसात पत्रकार परिषद घेऊन जागा वाटप जाहीर करण्यात येणार असल्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। नाना पटोले मुख्यमंत्री झाले पाहिजेत अशी मागणी करत काँग्रेस पक्ष कार्यालयामध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नाना पटोलेंसमोर घोषणाबाजी केली। बोगस मतदार नोंदणीचे सूत्रधार चंद्रशेखर बावनकुळे असल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे। यावर तोडगा निघाला पाहिजे, नाहीतर आम्ही विराट मोर्चा काढू, असा इशारा राऊतांनी दिलाय। अखिलेश यादव यांनी महाराष्ट्र विधानसभेसाठी समाजवादी पक्षाचे 4 उमेदवार जाहीर केले आहेत। दरम्यान समाजवादी पक्षाला सोबत घ्यायचं की नाही हा विचार काँग्रेसनं करावा, असा सूचक इशारा अखिलेश यादव यांनी दिलाय। शरद पवार यांनी अजित पवारांना आणखी एक धक्का दिलाय। राष्ट्रवादीचे आमदार राजेंद्र शिंगणे यांनी वायबी सेंटर इथे जाऊन शरद पवार यांची भेट घेतली। या भेटीनंतर शिंगणेंनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला। जिल्हा बँकेच्या अनेक अडचणींमुळे मी अजित पवारांबरोबर होतो। सरकारकडून मदत मिळाली नसती तर बँक वाचवणं अवघड झालं असतं, पण आज महाराष्ट्राला वाचवण्याची गरज आहे, त्यासाठी पवारांच्या पक्षात प्रवेश केल्याचं वक्तव्य राजेंद्र शिंगणे यांनी केलं। हिरामण खोसकरांच्या इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघात अजित पवारांची सभा पार पडली। यावेळी अजित पवारांनी अप्रत्यक्षपणे खोसकरांची उमेदवारी जाहीर केली। निलेश लंकेंच्या मतदारसंघात अजित पवारांची सभा पार पडली। या सभेतून दादांनी कार्यकर्त्यांना सज्जड दम दिला। जास्त आवाज करू नका, ज्याचा आवाज येईल त्याला तिकीट मिळणार नाही, अशी मिश्किल टिप्पणी अजित पवार यांनी केली। निलेश लंकेंना प्रथम तिकीट देऊन मी आमदार केलं, पण काही माणसं मोठ्या पदावर गेल्यावर वेगळी भूमिका घेतात, त्यामुळे तुम्ही सावध राहा, अशी टीका अजित पवार यांनी केली। महाराष्ट्रातील विधानसभेत पहिल्या 5 आमदारांपैकी सगळ्यात जास्त मतानं निवडून येणारे बाळासाहेब थोरात असतील, असा विश्वास निलेश लंके यांनी व्यक्त केलाय। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष समीर भुजबळ राष्ट्रवादी सोडून ठाकरे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे। मात्र न्यूज 18 लोकमतनं संपर्क केल्यानंतर या बातमीत काहीच तथ्य नसल्याचं स्पष्टीकरण समीर भुजबळ यांनी दिलंय। पुण्यातील 8ही विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी आपली ताकद लावणार आहे। राहुल गांधी यांच्यासह राज्यातील प्रमुख नेत्यांच्या पुण्यामध्ये प्रचार सभा पार पडणार आहेत। ऐरोली मतदारसंघात शिवसेनेकडून गणेश नाईक यांना उमेदवारी देण्यात येणार आहे। या उमेदवारीला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांनी विरोध केलाय। आपण माघार घेणार नसल्याचं चौगुले यांनी स्पष्ट केलंय। दापोली विधानसभा मतदारसंघात उबाठाकडून संजय कदम यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। दरम्यान संजय कदम हे आपले प्रतिस्पर्धी होऊ शकत नाहीत, आपला विजय निश्चित आहे, असा विश्वास योगेश कदम यांनी व्यक्त केलाय। कोल्हापुरात सतेज पाटलांविरोधात राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक झालेला आहे। सतेज पाटील विश्वासात घेत नसल्याचा आरोप जिल्हाध्यक्ष VB पाटील यांनी केलाय। 92 वयवर्ष असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनोहर चव्हाण तुळजापूर विधानसभेची निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत। मी तरुणांपेक्षा जास्त काम करू शकतो, अशी प्रतिक्रिया चव्हाण यांनी दिली आहे। महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या संमतीनुसार राजापूर लांजा मतदारसंघ उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला सोडण्यात आलाय। दरम्यान या मतदारसंघातून आपणच निवडणूक लढवणार, अशी माहिती आमदार राजन साळवी यांनी दिली आहे। वाशिमच्या कारंजा विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून सई डहाके यांची उमेदवारी निश्चित होण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर सई डहाके यांनी रविवारी मेळाव्याचं आयोजन केलंय। बदलापूर मुरबाड विधानसभा मतदारसंघात आयारामांना संधी देऊ नये, विधानसभेच्या तोंडावर पक्षप्रवेश देऊ नये, अशी भूमिका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं घेतली आहे। माढा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला झटका बसलाय। काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारानं मराठा समाजाकडे उमेदवारी मागितली आहे।
नाशिकमधील माजी तहसीलदार भाजपमध्ये असलेल्या राजश्री अहिरराव यांनी शरद पवारांची भेट घेतली। राजश्री अहिरराव देवळाली विधानसभा लढण्यास इच्छुक आहेत। जळगावच्या लोणवाडीत आचारसंहिता असूनही बॅनर आणि होर्डिंग लावण्यात आलेले आहेत, त्यामुळे माजी उपसरपंच कैलास परदेशी यांनी कारवाई करण्याची मागणी केली आहे। संतोष बांगर यांनी पैसे वाटपासंदर्भात भाष्य केलं होतं। दरम्यान बांगर यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी ठाकरे गटानं केली आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुडाळ पोलिसांकडून शहरात संचलन करण्यात आलं। कुडाळ पोलिसांबरोबर केंद्रीय राखीव पोलिसांनी देखील संचलनात सहभाग घेतला। मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणातील तिसरा आरोपी परमेश्वर यादव याची 3 दिवसांची पोलीस कोठडी संपली, त्यामुळे आता परमेश्वर यादवची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली आहे। छत्तीसगड येथे सर्चिंग अभियान राबवताना स्फोट झाला। या स्फोटात आयटीबीपी 53 बटालियनचे जवान अमर पवार शहीद झालेले आहेत। अमर पवार हे मूळचे साताऱ्याच्या बावडा येथील रहिवासी आहेत। छत्तीसगडमध्ये माओवाद्यांच्या हल्ल्यात 2 जवान शहीद झाले तर 2 जवान जखमी झालेत। नारायणपूरच्या जंगलामध्ये झालेल्या आयईडीच्या स्फोटात इंडो तिबेट बटालियनच्या जवानांना वीरमरण आले। नाशिकमध्ये फार्मसिस्टच्या शेवटच्या वर्षाला शिकणाऱ्या मुलीनं आत्महत्या केली आहे। इंदिरानगर भागातील एका इमारतीवरून उडी घेऊन मुलीनं जीवन संपवलं। दरम्यान आत्महत्येचं कारण अस्पष्ट असून पोलिसांकडून तपास केला जातोय। वाशिमच्या कारंजा शहरातील सावरकर चौकात भरधाव कंटेनरनं खासगी ट्रॅव्हल्सला जोरदार धडक दिली। या अपघातात 8 जण जखमी झाले। जखमींवर कारंजा उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। पुण्यातील सिंहगड रोड परिसरात टेम्पोनं अचानक पेट घेतला। बाजूला असलेल्या सिलेंडरचा देखील यावेळी स्फोट झाला। दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं। बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या अहमदपूर अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर कारचा भीषण अपघात झाला। सिमेंट कॉन्क्रीटच्या ढिगाऱ्याला धडकून कार पलटी झाली। यात कार चालकाच्या डोक्याला दुखापत झाली असून 6 जण जखमी झाले। लॅपटॉपच्या गोदामात काम करणाऱ्यांनी तब्बल 280 लॅपटॉपवर डल्ला मारला। या 9 चोरट्यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं असून 1 कोटी आणि काही लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। लातूरच्या महावितरण परिमंडळ कार्यालयाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आहे। आगीमध्ये लाखोंचं साहित्य जळून खाक झालंय। बुलढाण्याच्या खामगावमध्ये दुचाकी चोरणाऱ्या अट्टल चोरट्याला पोलिसांनी अटक केली आहे। चोरट्याकडून चोरीच्या 25 दुचाकी जप्त करण्यात आल्या। बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये एका शाळेत झालेल्या मारहाणीमध्ये विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय। हा मारहाणीचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय। उत्तर प्रदेशातील आग्रामध्ये 2 महिला एकमेकांशी भिडल्या। मारहाणीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। हरियाणातील कैथलमध्ये अपघात झालाय। कार स्वारानं मोटारसायकल स्वाराला धडक देऊन 500 मीटरपर्यंत फरफटत नेलं। यूपीच्या मेरठमध्ये एका कॅफेमध्ये एका अल्पवयीन मुलानं महिलेवर गोळी झाडली। रेस्टॉरंट ऑपरेटरच्या परवाना असलेल्या पिस्तुलातून ही गोळी झाडण्यात आली। आग्रामध्ये रील बनवताना 4थ्या मजल्यावरून पडून एका मुलाचा मृत्यू झालाय। बाजाराच्या मध्यभागी झालेल्या अपघातानं खळबळ माजली आहे। मध्य प्रदेशातील अनूपपूर येथील कोळसा खाणीमध्ये झालेल्या स्फोटात एका मजुराचा मृत्यू झालाय। कुटुंबियांनी त्याचा मृतदेह ठेवला असून नुकसान भरपाईची मागणी केली आहे। रशिया युक्रेन युद्धावर पंतप्रधान मोदींच्या चर्चेसाठी आभारी आहे। तसंच रशियाला टिकाऊ, चिरस्थायी आणि दृढ शांतता हवी आहे असं वक्तव्य व्लादिमीर पुतिन यांनी केलंय। चीनच्या मोठ्या युद्धाभ्यासाचा व्हिडिओ समोर आलाय। हजारो सैनिक युद्ध सामुग्रीसह कसरत करताना दिसले। 82 ब्रिगेडनं चीनची ताकद वाढली आहे। हिजबुल्लानं इस्रायलवर ड्रोननं हल्ला केला। 2 ड्रोन अडवण्यात आले। 1 ड्रोन नेतन्याहू यांच्या घराला धडकला। भारत विरुद्ध न्यूझीलंडचा पहिला कसोटी सामना रोमांचक वळणावर पोहोचलाय। न्यूझीलंडला सामना जिंकण्यासाठी 107 धावा करायच्या आहेत।